नमस्कार. हेल्थ इज वेल्थ मध्ये मी डॉक्टर अरुणा आपल्या सर्वांचं स्वागत करते. फेब्रुवारी महिना सुरू झाला. फेब्रुवारी मार्च हा महिना हा मुळात परीक्षांचाच असतो. अगदी पहिलीपासून ते 12वी पर्यंत सर्वांच्या परीक्षा सुरू होतात. अशा वेळेला बऱ्याचदा पेशंट आमच्याकडे येतात की मॅडम बघा ना, माझा मुलगा खूप अभ्यास करतो पण बोलतो परीक्षेला काही आठवत नाही, मी पेपर लिहिताना पूर्ण ब्लँक होतो, किंवा आता परीक्षा सुरू होते आणि बघायचं डोकंदुखी सुरू झाली, पोटदुखी सुरू झाली, मळमळ उलटी सुरू झाली. तर यालाच आपण एक्झाम स्ट्रेस किंवा एक्झाम फोबिया असं म्हणतो. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेऊया एक्झाम फोबिया किंवा एक्झाम स्ट्रेस कसा हँडल करायचा. एक्झाम स्ट्रेस किंवा एक्झाम फोबिया का जाणवतं बरं? तर ऍक्च्युली सगळ्यात महत्त्वाचं मोठं कारण म्हणजे अपेक्षा. मुलांच्या स्वतःकडूनच काही खूप अपेक्षा असतात की माझे एवढे पर्सेंटेज आले पाहिजे, मला एवढे त्याच्यापेक्षा, किंवा एक जे कंपॅरिझन असतं त्यामुळे इथून हा स्ट्रेस सुरू होतो. ॲट द सेम टाइम पालकांनीही मुलांवर काही बर्डन किंवा एक ओझं, म्हणजे जसं अपेक्षांचं ओझं असते की नाही तुझे चांगलेच मार्क्स आले पाहिजे, तुझ्या मित्रापेक्षा किंवा तुझ्या भावापेक्षा तुझे चांगले मार्क्स आले पाहिजे, हे जे काही असतं त्यामुळे कुठेतरी एक बर्डन फील होतं. त्यानंतर दुसरं जे आहे महत्त्वाचं कारण म्हणजे वेळेचं नियोजन नसणं. बऱ्याचदा मुले टाइम टेबल बनवतात पण तसं ते फॉलो केलं जात नाही, त्यामुळे देखील हा एक्झाम स्ट्रेस मुलांना जाणवतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे झोपेचा आणि आहाराचा अभाव. म्हणजे सकस आहार कधी घेतलं जात नाही, जंक फूड घेतलं जातं किंवा कार्बोहायड्रेट्स आहार जास्त घेतले जातात. आणि झोप म्हणजे काही मुलांचं असं असतं की अगदी पहिले दुर्लक्ष करतात आणि एक्झाम पिरियड मध्येच अगदी खूप म्हणजे जवळजवळ 3-3, 4-4 वाजेपर्यंत रात्री जागून अभ्यास करतात. पण हे खरं तर डेंजरस आहे. यामुळे ब्रेन फटीग खूप लवकर होतो. आता मुलांसाठी महत्वाचं काय की सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचा आहार व्यवस्थित असला पाहिजे, एक संतुलित सकस आहार असला पाहिजे आणि झोप व्यवस्थित असली पाहिजे. पुरेशी झोप घेणं फार महत्वाचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, तुम्ही वेळेचं नियोजन करा आणि त्याचबरोबर फेसबुक, व्हॉट्सअप आहे, युट्यूब आहे, यावरचा वेळ लिमिटेड ठेवा. तिसरं महत्वाची चूक सगळी मुलं करतात, म्हणजे अरे तू मित्रांना फोन करणार एक्झामच्या वेळेला, तुझं किती अभ्यास झाला, तुझं हे झालं का, किंवा तू हे नाही वाचलं का. हे बऱ्याचदा जेव्हा कंपॅरिझन होतं त्यामुळे मुलं अजून टेन्शन मध्ये येतात किंवा अजून डिप्रेस होतात. त्यामुळे हे डिस्कशन्स शक्यतो तुम्ही टाळा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा पण एक्झाम हॉलमध्ये तुम्ही पेपर लिहत असाल त्या वेळेला जेव्हा पण तुम्ही स्ट्रेसफुल फील करताय किंवा खूप एन्झायटी फील करताय तेव्हा 4-7-8 ही ब्रीदिंग टेक्निकचा वापर करा, किंवा एक जी प्राणायाम ब्रीदिंग आहे त्याचा देखील वापर केला तरी तुमची एन्झायटी ही खूप लवकर कमी झालेली तुम्हाला जाणवू शकते. याबरोबरच पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देखील खूप इफेक्टिव्ह ठरतात. आता बहुतांश लोक हे सगळं करत असतीलच, पण हे सगळं करून देखील जर तुम्हाला एक्झाम फोबिया, एक्झाम स्ट्रेस जाणवत असेल तर होमिओपॅथी हा नक्कीच एक खूप छान पर्याय आहे. होमिओपॅथीमध्ये जिकडे व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला जातो, शारीरिक व मानसिक लक्षणं जाणून घेतली जातात, एक मन समजून घेतलं जातं आणि त्यानुसार दिलेलं औषध हे नक्कीच तुमचा त्रास म्हणजेच तुमचा एक्झाम फोबिया दूर करण्यास मदत करतं. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की परीक्षेतलं अपयश यामुळे आयुष्य कधीच थांबत नाही. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा आणि आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये अजून काही नवीन माहिती असेल. आणि आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे जिथे वेगवेगळे हेल्थ टॉपिक आम्ही डिस्कस करतो. तुम्हाला जर हा ग्रुप जॉईन करायचा असेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. तोपर्यंत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हेल्थ इज वेल्थ. धन्यवाद.